हरेकृष्ण प्रकल्प व्यापक समाजसेवेच्या उद्देशाने राबविला जात असून तो भावी पिढ्यांसाठी एक मौल्यवान योगदान ठरेल। हे मंदिर एक आध्यात्मिक केंद्र म्हणून कार्य करेल तर कम्युनिटी सेंटर लोकांच्या सामाजिक आणि सांस्कृतिक गरजा पूर्ण करेल, असे आश्वासन हरेकृष्ण मुवमेंट मुंबई अध्यक्ष अमितासनदास स्वामी यांनी दिले। हरेकृष्ण मुवमेंट मुंबईतर्फे हरेकृष्ण मंदिराच्या आणि कम्युनिटी सेंटरच्या भूमिमंगलोत्सव कार्यक्रमात ते बोलत होते। यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उद्योगपती यांच्यासह सभापती कृष्णा पारंगे, ज्येष्ठ समाजसेवक आणि उद्योगपती प्रीतम म्हात्रे, नगरसेविका ममता म्हात्रे, पोलीस उपविभागीय अधिकारी डॉक्टर विशाल नेहुल, जिल्हा परिषद सदस्य मोतीराम ठोंबरे, भाजप मंडळ अध्यक्ष प्रवीण मोरे, काशीनाथ जांभळे, दत्ता कोळे यांच्यासह हरेकृष्ण मुवमेंटचे अनेक सदस्य उपस्थित होते। हरेकृष्ण मुवमेंट मुंबईच्या वतीने खालापूर तालुक्यातील वावंढळ येथे हे नियोजित मंदिर आणि कम्युनिटी सेंटर होत आहे। एका महत्त्वपूर्ण आध्यात्मिक आणि सामाजिक विकास प्रकल्पाची ही एक शुभ सुरुवात ठरली आहे। याप्रसंगी हरेकृष्ण मुवमेंट मुंबईचे अध्यक्ष अमितासनदास स्वामीजी यांनी उपस्थितांना संबोधित केले आणि आगामी प्रकल्पाची संकल्पना मांडली। त्यांनी सांगितले की या विकास कामात 3 मुख्य घटकांचा समावेश असून एक भव्य श्री श्री राधाकृष्ण मंदिर, अत्याधुनिक कम्युनिटी सेंटर आणि बेसिल वुड्स इंटरनॅशनल स्कूल होणार आहे। या उपक्रमाचे महत्त्व सांगताना अमितासनदास स्वामीजी यांनी सांगितले की हा प्रकल्प व्यापक समाजसेवेच्या उद्देशाने राबविला जात आहे आणि तो भावी पिढ्यांसाठी एक मौल्यवान योगदान ठरेल। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।